वावरामध्ये आलोय पण गहू दिसतोय का नाही ना. दाखवतो एक क्लोज. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. हे जास्त इंग्लिशमध्ये होते. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. 9 वाजून गेले तर कालचा जो व्हिडिओ केलाय त्यासाठी थोडी एडिटिंग लागायची. प्रीतम दादाला थोडे सॉफ्टवेअर आणायला सांगितले होते. त्याचं दादाच्या PC मध्ये होते ते प्रीमियर प्रो, आफ्टर इफेक्ट अँड फोटोशॉप. दादा येतोय मुंबईवरून, येईल तेव्हा ते लॅपटॉपमध्ये घ्यायचे, थोडी एडिटिंग करायची आणि थोडं कोडिंगचं पण करायचं. आणि काल डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची क्वेश्चन बँक आली, ती पण काय करायची. आणि मॅथमॅटिक्स तर करायचीच आहे. खूप वर्क लोड आहे, स्टडी लोड आहे. बघू आता. मला भूक लागली खूप, मला लय भूक लागते ते आता काय समजेल. जेव्हापासून सुट्ट्या लागल्या तेव्हापासून एवढी भूक लागते ना, मी किती खातोय तेच मला समजत नाही नक्की. खाऊन घेतो लय भूक लागते. नंतर बघू काय करायचं ते पुढे. आणि आज आलो आजही काढले. आज आमच्या गावातला रस काढलाय, साफ करणं. 16 नोव्हेंबर म्हणजे 16 तारखेला रथ आहे आमच्या गावात. उद्या चित्रीचा रथ आहे, परवा दिवशी निमसोडचा रथ आहे. जायचं मग, त्याचं पण ब्लॉग तुम्हाला दिसतील. A few inches later. आता पाणी कमी झाले. काल रात्री आलो होतो तेव्हा काही दिसले नसेल. आता चाललोय गहू बघायला आलाय का नाही. पाणी पाहिजे आलो होतो त्याच्यावर काल आबा म्हणलं होतं गहू आलाय का नाही बघा, गेला का नाही म्हणलं आज जावं. आज पण म्हणतील आज गेला का नाही, गेला होता का नव्हता. तर नदी पार केली, थोडंच पाणी आहे गुडघ्यापेक्षा खाली. लयच पाणी कमी झालं आता. गहू तरी निघत एवढं. 11:30 वाजायला त्या. चला जाऊ पटापट. ऊन पण लागले, ऊन पण आता वाढले या. काय करू, डोक्याची पाक वाट लागली बाई. मधमाशी नाही पाहिजे ते बाबा. मधमाशान माझं काय किती साकडे काय मला समजत नाही. बिना काय करता माझ्या मागं लागते ते. आता पण मला वाटलं ती मधमाशी होती. मला काय समजत नाही, बिना काय करता माझ्या मागं का लागते ती मधमाशी. आता पण वाटलं मधमाशी होती. चावली नाही म्हणून बरं झालं. येत होते बिना खोडी करता. मीच काय दिसतो मला समजना मधमाशीला, किंवा कुठला पण असो प्राणी, बिना खोड करता माझ्या मागे लागते. ट्रॅक्टर आलाय काय पेरायला, बघायला पाहिजे तिकडे म्हणजे गहू आलाय का नाही ते. आज केस कापाय जायचं आणि माइंडला जिथून म्हणजे मी पण इथं काम आहे तिथं काय काम असतं नक्की काय माहिती. नुसतं जायचंय. त्या मधमाशीने का कुठली माशी होती काय माहिती, दमवली तिने. A few moments later. वावरामध्ये आलोय पण गहू दिसतोय का नाही ना. दाखवतो एक क्लोज. आता यायला लागलाय थोडा 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 थोडा. अजून हे ते बघा, आताशी सुरुवात झाली यायला गव्हाला. दुसऱ्या वावरात बघू तिकडे पण आलाय का, म्हणजे सुरुवात तरी झाली का यायला. शेवटपर्यंत बघू, नाही तर उगा. हा अजून थोडंफार येईल. ह्या साऱ्यात जास्त आताशी सुरुवात झाली थोडीफार.
जायचं ना तर माय पाय बांधावरनच गेलेलं चांगलं. आलाय थोडाफार इथं, पण त्या खालच्या वावरामध्ये हरभरा सुद्धा होता. 2दा पेरून झालं होतं. जेवढी वावर राहते ना तेवढ्यामध्ये आलं काय नाही, मग काय गहूच केला. ह्याच्यामध्ये हरभरा आहे आणि शाळू पाणी पाजाळतो, शाळू सुद्धा टाकला होता. काय दिसेना. अजून तर काय उगवलेलं दिसून झालं याच्यात हरभरा. तर वरच्यात गहू दिसतोय थोडाफार, म्हणजे यायला लागलाय आता छोटं छोटं चांगलं. आय वॉन्ट वन फोटो यार. थोडं चांगलं उगवलं नाही त्याचा फोटो सुद्धा निघणं झाला नीट. त्या वावरात थोडं उगवलं दिसतंय, तिकडं काढतो एक फोटो, चांगला फोटो येईल. फोटो काढतो तोपर्यंत नावचा फोन आला, परत गेला का नाही. परत मला जायला लागलं आता रनिंग करत. येताना जसं चालू मधमाशी होती काय होती का ती होती, म्हणून आता जोरात जायला पाहिजे. भरत भाऊ म्हणत होतं ट्रॅक्टर म्हणलं, तर मीच म्हणलं मागणं येतो. कुठून जाऊ, इथनं जाऊ नक्की फिरून तर कुठनं पण जायला लागणार आहे. जातो तो कुठनं तरी, जी वाट दिसते तिथूनच. ही एक वाट आहे, ही एक वाट आहे. ह्या वाटेने जातो, तिकडं मधमाशी भेटते वाटतं मला. तिकडं तर एकदा चावली होती मला ह्याच रोडला. काय माहीत काय झालं होतं, एकदम अशा माझ्या अंगावर आल्या. असं माझ्यासोबत 3दा झालं. डबल फोन आला दादाचा. अंगावर नाही न्यायचं, अंगावर नाही न्यायचं. मग तिकडे जात होतो मी, पण काय सांगावं तुझी, तुझ्या म्हशी आल्या म्हणजे तुझ्या इकडे भिजून टाकायचं पूर्ण. काय काय पकडाय आलाय, गावाल का तुम्हाला असं? फाटलंय का? असं गावणार पण नाही तुम्हाला. असंच उलट ठेवा खाली पाण्यात, आले तर वर्ग नुसतं मासच म्हणतोय मी. A few inches later. पावणे 2 वाजायला येतं. आता माहिती चाललोय, आवाज येतोय ना माझ्या. काय मला हेअर कटिंग करायला, केस जास्त वाटते त्यात म्हणते घरातली कापली पाहिजे, जास्त पाऊस. चला तिथे थांबल्या ब्लॉग करू म्हणून जाऊ. लसपोट न काढाय मला नजर काढत. 4 वाजायला, पावणे 4 वाजायला तर अजून मायनीमध्ये अजून काय घरी गेलं नाही. केस कापायचे ते, पण दुकानात गेलो होतो तर खूप नंबर आहे ते म्हणले परत माघारी दीदीला सोडून. दीदीचं काम अजून उरकलं नाही आणि परत मला माघारी द्यायचं. केस कापाय नाही, मोठ्यानं आणायचं. त्यांचं पण काय इंजेक्शन करायचं आहे कॅल्शियमचं, त्यासाठी तिकडून पण फोन येतो घरून, आला का नाही लवकर. दीदीचं उरक ना, मी अडकलोय मध्ये. ओरखलं मग एकदा ओरखलं मग पटापट जायला येईल, मग परत माघारी येईल. माघारी यायला येईल, काम झालं पाहिजे पहिल्यांदा. बघतो होत आहे का नाही. थांबलोय आता इकडे बाजार पटाकण्याचं मागे. काय करायचं, सॉरी.
गावात आलोय. आता दीदीला घरी सोडलं. आता मोठे येते ते त्यांना आता मायला न्यायचं. आता बघू केस आत्ताच कापतोय का गेल्यावर कधी बघायला पाहिजे. जाऊनच मायला काय होते मॅनेज करायला पाहिजे काय. नंबर आहे ते का तिथं. मोबाईल नंबर मी घेतला नाही अजून. 3-4 तर 5 किती न गेलो त्यांच्याकडे घ्यायला पाहिजे. आता मोबाईल गेलो तर घेतो. फोन करून जायला येईल त्यांना त्यांच्याकडे. 4:30 वाजले ते. मायनीमध्ये पुन्हा गेलो होतो तरी केस नाही ते कापले. कारण तिथं परत नंबर होता मग मोठ्यानं. मग कुठं थांबवणार त्यांना म्हणलं चला मग जाऊ घरीच. मग उद्या कापतो मी आलो तर. जायचं तर मग उद्या बाहेर जायचं आहे कुठे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल कुठे जायचं ते. आता झोपाय पाहिजे लवकर. उद्या लवकर उठायचं आहे 3:30ला. ओके भेटू मग लवकर नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये एवढं काय नाही झालं. आणि आज चित्रे गेलो होतो मागची. पालखी होती आज भैरवनाथाची. उद्या रथ आहे. उद्या रथला आम्ही पोचलो का नाही काय माहीत. पण रात्री तरी जाईन आम्ही एन्जॉय करायला. म्हणजे ब्रेक डान्सची खूप काय आहे इकडे. जरा जाऊन यायचं. तेव्हा ब्लॉगचा आता एंड करू. भेटू लवकर मग नवीन ब्लॉगमध्ये. आणि नवीन व्हिडिओ सुद्धा. काय बोलतो जो व्हिडिओ येते तो लवकरच येईल. आणि रिस्पॉन्स कमेंटमध्ये सांगा कसं झालं. मला त्याच्यापेक्षा इम्प्रूव्ह करायचं आहे. मला कॉन्फिडन्स माझा त्या व्हिडिओमध्ये थोडा लो होता. मला कॉन्फिडन्स माझा अजून वाढवायचा आहे. कॅमेरा फ्रेंडली व्हायचा मला. अजून मी नाही झालो. भेटू मग लवकर नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.